जय भीम जय शिवराय। जुन्नर तालुक्यातील तमाम बौद्ध बांधवांना या ठिकाणी समाजाच्या वतीने मी आवाहन करतोय। जुन्नर तालुक्यातील विधानसभा 2024ची विधानसभा ही ऐतिहासिक ठरणार आहे। या विधानसभेला सर्व बौद्धांनी त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेल्या सर्व हक्कांसाठी आपण सर्वांनी बाबासाहेब आणि बाळासाहेबांच्या त्या ठिकाणी दिलेल्या आपल्याला सर्व जे काही दिलेलं आहे बाबासाहेबांनी त्याचे उपकार या ठिकाणी फेडण्याची संधी आपल्याला आलेली आहे। सर्व समाज बांधवांना विनंती करतोय की आपण या निवडणुकीमध्ये पक्ष जातभेद सगळं बाजूला ठेवून या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकरांना आपण सर्वांनी साथ द्यावी। कारण बाळासाहेब आंबेडकर आत्ता सध्या आजारी आहेत आणि ICUमध्ये किंवा आजारी असलेल्या अवस्थेमध्ये देखील ते पक्षाचा प्रचार करण्यासाठी यावेळी ही जी निवडणूक आहे ती संविधान धोक्यात आहे किंवा आरक्षण धोक्यात आलेलं आहे। त्यामुळे जर आपल्याला हे जर आरक्षण वाचवायचं असेल तर आपण सर्वांनी त्या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकरांचे हात बळकट करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला गॅस सिलेंडरच्या चिन्हासमोर बटन दाबून त्या ठिकाणी आपण सर्वांनी भरघोस मतांनी विजयी करायचे असे या ठिकाणी मी आवाहन करतोय। आपले या ठिकाणी सर्व जुन्नर तालुक्यातील बौद्ध समाजाचे बांधव प्रतिनिधी आलेले आहेत। सर्वांच्या वतीने मी समाजाला विनंती करतोय की आपण यावेळी वंचित बहुजन आघाडीला साथ द्यावी। सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम जय शिवराय। आपण या 2024च्या विधानसभा जी निवडणूक आहे त्यामध्ये आपले वंचित बहुजन आघाडीचे जे उमेदवार आहेत देवराम लांडे साहेब यांची जी निशाणी आहे ती गॅस सिलेंडर आहे। 3 नंबरच्या या गॅस सिलेंडरच्या निशाणीवर आपण सर्वांनी खऱ्या अर्थानं ते बटन दाबून या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला आपण विजय करायचा आहे। आणि हा ऐतिहासिक क्षण जसं वंचित बहुजन आघाडीचे जे अध्यक्ष आहेत गणेश भाऊ यांनी सांगितल्याप्रमाणे प्रकाश आंबेडकर असतील किंवा भीमराव साहेब असतील म्हणजे भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडी हे एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत। आम्ही संपूर्ण भारतीय बौद्ध महासभा जुन्नर तालुक्याची वंचित बहुजन आघाडीबरोबर आहोत आणि या उमेदवाराचं खऱ्या अर्थानं आपण पाहत असलो ऐतिहासिक ही जी गोष्ट घडत आहे विजेताच उमेदवार हा आपल्याला दिसून येत आहे। कारण आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये आपण सर्व बहुजनांनी या बाकीच्या सर्व लोकांना सहकार्य करत आलेलो आहे पण आत्तापर्यंत आपल्या वाटेला काही आलेले नाही। पण ही संधी खऱ्या अर्थानं वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आदरणीय बाळासाहेबांच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झालेली आहे आणि आपल्याला पश्चिम पट्ट्यातील अतिशय ताकदीचा उमेदवार खऱ्या अर्थानं यावेळेस आपल्याला मिळालेला आहे। आणि आपल्या बौद्ध समाजाने आपण ही ताकद त्यांना देऊन अजून त्यांचं बळ वाढून 100% विजेता उमेदवार हा आहे आणि ही संधी खऱ्या अर्थानं सोनं करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आलेली आहे। म्हणून वंचित बहुजन आघाडी असेल भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं सर्व बौद्ध समाजाला मी आवाहन करतो की आपण खऱ्या अर्थानं ही जी सुवर्ण संधी कुणी दवडू नये। आत्ता येणाऱ्या 20 तारखेला आपण देवराम लांडे साहेब यांच्या गॅस सिलेंडर या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना भरघोस मताने विजय करून तालुक्याचा वंचितचा आमदार होण्याचं स्वप्न आपण साकार करावं अशी विनंती करतो। थांबतो। नमो बुद्धाय, जय भीम।